या अगोदरच्या तासाला आपण प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्किनमध्ये पहिली मेथड त्या ठिकाणी पाहिलेली होती, दॅट इज इलिमिनेशन रिॲक्शन, किंवा त्याला आपण 1 to इलिमिनेशन असं म्हटलेलं आहे. बाय धिस मेथड वी हॅव कन्व्हर्टेड अल्किल हॅलाइड इंटू अल्किन, अल्कोहोल इंटू अल्किन अँड व्हिसिनल डायहॅलाइड इंटू अल्किन. या तीन म्हणजे अल्किल हॅलाइड, अल्कोहोल आणि व्हिसिनल डायहॅलाइड यांच्यापासून आपण अल्किनची निर्मिती बाय इलिमिनेशन रिॲक्शनने केलेली आहे. आणि त्याच्यातली 2 नंबरची मेथड जी आहे, जनरल प्रिपरेशन मेथडमधली 2 नंबरची मेथड आहे, दॅट इज ॲडिशन रिॲक्शन. तर याच्यामध्ये आपल्याला बाय ॲडिशन रिॲक्शन वी कॅन कन्वर्ट अल्काइन्स इंटू अल्किन. दॅट इज कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, इट इज कन्व्हर्टेड इंटू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. तर अल्काइनचं कन्व्हर्जन आपण त्या ठिकाणी अल्किनमध्ये करतोय. याचाच अर्थ आपण त्या ठिकाणी कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जो आहे त्याचं कन्व्हर्जन कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये करणार आहोत. तर याच रिॲक्शनला आपण या ठिकाणी बाय पार्शियल रिडक्शन ऑर कंट्रोल्ड हायड्रोजनेशन ऑफ अल्काइन्स असं म्हटलेलं आहे. कारण का, जर तुम्ही हायड्रोजनेशन केलं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं, तर ते जर कंट्रोल्ड नसेल तर इन्स्टेड ऑफ गेटिंग अल्किन वी विल गेट अल्केन. त्या ठिकाणी अल्काइन्स पासून तुम्हाला अल्किन न मिळता अल्केन मिळते जर तुम्ही कंट्रोल्ड पद्धतीने ती रिॲक्शन कॅरी आउट केली नाही तर. कारण हायड्रोजन जो आहे तो अनसॅच्युरेशन म्हणजे कार्बन कार्बन मल्टिपल बॉन्ड जो आहे त्याला ॲड होत राहील. त्याच्यामुळे पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्ड मिळेल आणि त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये पुन्हा हायड्रोजनचा पुढचा मोलिक्यूल वापरून त्या ठिकाणी अल्किन मिळतील. म्हणून आपला एक्सपेक्टेड प्रॉडक्ट काय आहे, अल्किन. तो मिळवण्यासाठी आपल्याला कंट्रोल्ड रिडक्शन कॅरी आउट केलं पाहिजे, किंवा त्यालाच पार्शियल रिडक्शन असा सुद्धा शब्द वापरलेला आहे. तर हे this method is nothing but the conversion of alkynes to alkene, that is addition reaction. Here we have to add hydrogen gas about carbon carbon triple bond to convert it into carbon carbon double bond by controlled manner. कंट्रोल्ड पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी हायड्रोजनेशन जर तुम्ही कॅरी आउट केलं तर अल्काइन्स दे आर कन्व्हर्टेड इनटू अल्किन इन्स्टेड ऑफ अल्केन. अदरवाइज वी गेट अल्केन इन्स्टेड ऑफ अल्किन्स. म्हणून या पद्धतीनं कंट्रोल्ड पद्धतीनं आपण हायड्रोजनेशन कॅरी आउट करणार आहोत. तर या ठिकाणी देर आर 2 ways टू कन्व्हर्ट अल्काइन इनटू अल्किन. द फर्स्ट रिॲक्शन इज the reaction of Linderel's catalyst with alkynes. In this reaction we get cis isomer. While when we treat alkyne with sodium metal in liquid ammonia, here we get trans isomer. तर ह्या 2 रिॲक्शन या ठिकाणी आपण पहिल्यांदा समजून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहेत हे बघूया. या ठिकाणी दिस इज द जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ अल्काइन. R C triple bond C R. This R that may be any alkyl group or hydrogen. When this alkyne, when it is treated with Linderel's catalyst. What is this Linderel's catalyst? The Linderel catalyst, it can be defined as it is the palladized charcoal. C for charcoal. This is the palladized charcoal deactivated partially by quinoline or sulfur compounds is called as Linderel's catalyst. तर लिंडरल कॅटलिस्ट बरोबर अल्काइनची जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो ॲट दॅट टाइम वी गेट सिस आयसोमर. आता सिस ट्रान्स जिओमेट्रिकल आयसोमेरिझम आपण याच्या अगोदरच बघितलेला आहे. तर या ठिकाणी हे दोन्ही अल्किल ग्रुप जे आहेत आर आर दाखवलेले हे या ठिकाणच्या डबल बॉन्डच्या एकाच बाजूला आहेत. या ठिकाणी आपण या पद्धतीने ही जर लाईन काढली तर हे दोन्ही अल्किल ग्रुप जे आहेत ते एकाच बाजूला आहेत, म्हणजे वी गेट सिस कंपाऊंड.
तर अशा पद्धतीनं जेव्हा आपण लिंडरल कॅटलिस्ट बरोबर रिॲक्शन करतो त्यावेळेस हा हायड्रोजन जो आहे, कारण आपण पार्शियल रिडक्शन असं म्हटलेलं आहे. रिडक्शन मीन्स ऍडिशन ऑफ हायड्रोजन. तर हा हायड्रोजन कसा ऍड होतोय, तर ह्या पाय बॉन्ड जवळ हायड्रोजन मधला एक ॲटम या कार्बनवरती तर दुसरा ॲटम हा या कार्बनवरती ऍड होतो. आणि अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्जन कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये झालेलं दिसतं. आणि हे दोन्ही अल्किल ग्रुप जे आहेत ते कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या एकाच बाजूला आहेत, म्हणून धिस आयसोमर इज कॉल्ड ॲज सिस आयसोमर्स. आता व्हाईल when we treat this alkyne with sodium metal in liquid ammonia, what happens? See here, the hydrogen molecule is added at carbon carbon triple bond and triple bond is converted into carbon carbon double bond, but the alkyl group, this similar alkyl group, they are at trans position to the carbon carbon double bond. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या हे दोन्ही अल्किल ग्रुप एकमेकाला अपोजिट आहेत, म्हणून धिस कंपाऊंड इज ट्रान्स आयसोमर्स. त्यामुळे हा ट्रान्स आयसोमर आहे. तर सोडियम इन लिक्विड अमोनिया याची ट्रीटमेंट जर तुम्ही अल्काईन बरोबर केली तर हायड्रोजन मोलिक्यूल ऍड होताना त्या ठिकाणचा असणारे सिमिलर असणारे अल्किल ग्रुप जे आहेत ते कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या ट्रान्स पोझिशनला ऍड होतात. त्यामुळे आपल्याला ट्रान्स आयसोमर त्या ठिकाणी मिळतो. तर हे लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवायचं, लिंडरल कॅटलिस्ट बरोबर जेव्हा अल्काईनची रिॲक्शन केली जाते तेव्हा ते घडणारं जे पार्शियल रिडक्शन आहे त्याच्यात मिळणारा प्रॉडक्ट हा सिस पद्धतीचा आहे. तर ते लक्षात ठेवताना LC या पद्धतीने लक्षात ठेवा. LC म्हणजे काय, L स्टँड्स फॉर लिंडरल कॅटलिस्ट आणि C स्टँड्स फॉर सिस आयसोमर. म्हणजे लिंडरल कॅटलिस्टचा वापर करून जर तुम्ही पार्शियल रिडक्शन अल्काईनचं केलं तर मिळणारा प्रॉडक्ट हा सिस पद्धतीचा असतो. LC लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्ही सोडियम मेटल इन लिक्विड अमोनिया वापरता तेव्हा मिळणारा प्रॉडक्ट हा ट्रान्स पद्धतीचा आहे, म्हणून त्या ठिकाणी ST असं लिहिलेलं आहे. S स्टँड्स फॉर सोडियम मेटल, S स्टँड्स फॉर सोडियम मेटल अँड T स्टँड्स फॉर ट्रान्स आयसोमर. तर अशा पद्धतीनं तुम्हाला सोडियम मेटलची लिक्विड अमोनिया मध्ये सोडियम मेटल जो आहे त्याची ट्रीटमेंट जर तुम्ही अल्काईन बरोबर केली तर ते पार्शियल रिडक्शन इट गिव्स ट्रान्स प्रॉडक्ट. त्या ठिकाणी मिळणारा प्रॉडक्ट हा ट्रान्स पद्धतीचा आहे, म्हणून ते ST आणि LC असं लक्षात ठेवा. L स्टँड्स फॉर लिंडरल कॅटलिस्ट, S स्टँड्स फॉर सोडियम मेटल इन लिक्विड अमोनिया. This C stands for cis isomer and T stands for trans isomer. तर अशा पद्धतीनं by addition reaction we can convert alkynes into alkenes. अशा पद्धतीनं तुम्ही अल्काईन्सचं अल्किन मध्ये रूपांतर करता. त्याच्यात वैशिष्ट्य असं आहे, लिंडरच्या कॅटलिस्टमुळे तुम्हाला सिस आयसोमर मिळतो, तर सोडियम मेटल इन लिक्विड अमोनियामुळे तुम्हाला ट्रान्स आयसोमर मिळतो. तर ही झाली आपली ॲडिशन रिॲक्शनची मेथड टू ऑब्टेन अल्किन फ्रॉम अल्काइन्स. तर अशा पद्धतीनं आपण प्रिपरेशन मेथड ऑफ अल्किनमध्ये एकूणात 5 मेथड बघितल्या. पहिली इंडस्ट्रियल मेथड दॅट इज क्रॅकिंग ऑफ क्रूड ऑइल. दुसऱ्या याच्यामध्ये बघताना जनरल प्रिपरेशन मेथडमध्ये आपण बघितलं इलिमिनेशन रिॲक्शन. त्याच्यामध्ये आपल्याला इलिमिनेशन रिॲक्शन बघत असताना अल्किल हॅलाइड पासून अल्कोहोल आणि व्हिसिनल डायहॅलाइड यांच्यामधलं इलिमिनेशन आपण बघितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ॲडिशन रिॲक्शन दॅट इज पार्शियल रिडक्शन ऑफ अल्काइन्स विच इज कॅरिड आउट बाय 2 reagents. First is the Linderel's catalyst and second is the sodium metal in liquid ammonia. तर अशा पद्धतीनं याच्यामध्ये मिळणाऱ्या प्रॉडक्टचं आपण वैशिष्ट्य पण बघितलं की लिंडर कॅटलिस्टमुळे तुम्हाला सिस आयसोमर मिळतो, तर सोडियम मेटल इन लिक्विड अमोनियामुळे तुम्हाला त्या ठिकाणी ट्रान्स आयसोमर मिळत असतो. तर हे झालं आपलं प्रिपरेशन ऑफ अल्किन्स. यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा जसं की आपण अल्किनमध्ये पाहिलं त्याच पद्धतीनं हे मुद्दे आपण बघणार आहे. पहिला आहे फिजिकल स्टेट.
तर त्याच्यामध्ये सांगता येईल फर्स्ट 3 अल्किन्स दॅट इज इथिन, प्रोपिन, ब्युटीन. इथपर्यंत हे जे 3 अल्किन्स आहेत दे आर गॅसेस. फाईन. नेक्स्ट 14 अल्किन्स दे आर लिक्विड अँड अबोव these alkenes that is which we called as higher alkenes they are solid in nature. तर अशा पद्धतीनं सुरुवातीचे पहिले 3 आहेत अल्किन्स ते आपले गॅसेस फॉर्ममध्ये आहेत. त्याच्यानंतरचे 14 अल्किन्स जे आहेत ते लिक्विड स्वरूपामध्ये आहेत आणि त्याच्यानंतर येणारे हायर अल्किन्स जे आहेत ते सॉलिड स्वरूपामधले आहेत. त्यानंतरची प्रॉपर्टी आहे ओडर. ऑल द अल्किन्स दे आर कलरलेस, ओडरलेस कंपाऊंड्स एक्सेप्ट इथिन. इथिन वगळता सगळेच्या सगळे कलरलेस, ओडरलेस आहेत. दॅट मीन्स इथिन इट हॅज फेंट स्वीट स्मेल. इथिनला मात्र हलकासा गोड असा वास आहे. आणि आपण बघितलं की फळांच्या पक्वतेसाठी किंवा तुमचं सीड जर्मिनेशनसाठी हे अल्किन अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्यांना स्वीट असा ओडर आहे. ह्या फळांचं पक्व झाल्यानंतर त्याला असा गोडसर असा वास येतो. तर त्या ठिकाणी इथिनचा रोल जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. तर ह्या इथिनला त्या ठिकाणी स्वीट असा हलका असा स्वीट स्मेल आहे. आता सोल्युबिलिटीचा विचार केला तर लाईक दॅट ऑफ अल्केन, अल्किन्स आर अल्सो इनसोल्युबल इन वॉटर. अल्किन्स सुद्धा अल्केन प्रमाणच वॉटरमध्ये इनसोल्युबल आहेत. बट दे आर सोल्युबल इन नॉन पोलर सॉल्वंट लाईक बेन्झिन, क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराइड, कार्बन डायसल्फाइड, इथर एटसेट्रा. या नॉन पोलर सॉल्वंटमध्ये मात्र अल्किन्स हे सोल्युबल असलेले दिसतात. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे डेन्सिटी. डेन्सिटीचा विचार जर केला तर अल्किन्स दे आर लेस डेन्सर दॅन वॉटर. वॉटरच्या तुलनेनं त्यांची डेन्सिटी कमी आहे. त्यानंतर महत्वाची प्रॉपर्टी म्हणजे बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किन्स दॅट गोज ऑन इन्क्रीजिंग ॲज द मोलिक्युलर मास ऑफ अल्किन इन्क्रीजेस. लाईक दॅट ऑफ अल्किन. अल्केन प्रमाणच अल्किनचं मोलिक्युलर मास जसं जसं वाढायला लागतं तसं तसं त्याचा बॉइलिंग पॉइंट सुद्धा वाढायला लागतो. बट ड्यू टू इन्क्रीज इन ब्रँचिंग द बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किन डिक्रीजेस. इट इज टू बी नोटेड. अल्किनमध्ये ब्रँचिंग वाढायला लागलं की त्याचा त्या ठिकाणचा असणारा बॉइलिंग पॉइंट मात्र डिक्रीज व्हायला लागतो. तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या अल्केन सारख्याच आहेत, त्याला समांतर असणाऱ्या तशाच असणाऱ्या ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायला ही फक्त हेडिंग लक्षात ठेवायची आणि त्याच्यावरून तुम्हाला तुम्ही सगळे हे जर प्रॉपर्टीज समराईज केल्या तर लक्षात ठेवायला अधिक सोपं जाईल. तर अशा पद्धतीनं या झाल्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स. यानंतर आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स किंवा त्याला आपण केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्किन आता आपल्याला पाहायचं आहे. तर ॲज वी नो दॅट द अल्केन्स विच वी कॉल्ड ॲज पॅराफिन्स. अल्केन्स दे आर कॉल्ड ॲज पॅराफिन्स बिकॉज दे आर लेस रिॲक्टिव्ह. अल्केन्स हे लेस रिॲक्टिव्ह आहेत बट अल्किन्स दे आर मोर रिॲक्टिव्ह दॅन अल्केन्स. अल्केनपेक्षा अल्किन्स जे आहेत ते जास्तीचे रिॲक्टिव्ह आहेत. कशामुळं? ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ पाय इलेक्ट्रॉन. कारण अल्किनमध्ये आपल्याला माहिती आहे कार्बन कार्बन त्या ठिकाणी डबल बॉन्ड असलेला दिसतो आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी या पाय बॉन्डमुळं अल्किनची रिॲक्टिव्हिटी अल्केनच्या तुलनेनं जास्त आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला अल्किन्सच्या काही रिॲक्शन्स बघायच्या आहेत. अल्किन ॲज दे कंटेन कार्बन कार्बन double bond, that means they have the pi electrons, so they undergo electrophilic addition reaction. Alkenes show electrophilic addition reaction due to the presence of pi electron, while alkenes show substitution reaction. याच्या अगोदर आपण अल्केन स्टडी केलेला आहे. तर अल्केन हे सबस्टिट्यूशन पद्धतीची रिॲक्शन दाखवतात तर अल्किन्स हे ॲडिशन इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन पद्धतीच्या रिॲक्शन दाखवतात. तर आता याच्यामध्ये आपले हे ॲडिशन रिॲक्शन जे आहेत ते आपल्याला ॲडिशन रिॲक्शन बघायचे आहेत. किती प्रकारचे ॲडिशन रिॲक्शन आहेत? तर पहिला आहे ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन टू अल्किन, दॅट इज इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायड्रोजनेशन.
That means we have to add hydrogen gas at carbon-carbon double bond. This is our hydrogenation reaction. Second is the halogen, addition of halogen, that is halogenation reaction. It means that we have to add X2 molecule at carbon-carbon double bond. X2 that may be F2Cl2 Br2 I2. हे कोणतेही हॅलोजन असू शकतात. त्याची असणारी वैशिष्ट्ये आपण ती रिॲक्शन बघताना बघणार आहोत. त्यानंतरची तिसरी रिॲक्शन आहे ती म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड, दॅट इज HX. HX चा मोलिक्यूल we have to add at carbon-carbon double bond, and it is nothing but hydrohalogenation, because we are adding hydrohalogen molecule at carbon-carbon double bond. Carbon-carbon double bond जो आपण HX चा मोलिक्यूल म्हणजे हायड्रोहॅलोजनचा मोलिक्यूल ऍड करतोय म्हणून त्याला हायड्रोहॅलोजनेशन असं म्हटलेलं आहे. त्यानंतरचं केमिकल रिॲक्शन आहे दॅट इज ॲडिशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, or it is also called as hydration of alkene. हायड्रेशन ऑफ अल्किन का म्हटलं? कारण सल्फ्युरिक ऍसिडच्या मोलिक्यूलच्या ऍडिशनच्या माध्यमातून आपण इनडायरेक्टली वॉटर मोलिक्यूल त्या ठिकाणी ऍड करत असतो. सो धिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज हायड्रेशन ऑफ अल्किन. त्यानंतरची पुढची रिॲक्शन आहे पाचवी रिॲक्शन, दॅट इज ॲडिशन ऑफ ओझोन. O3 चा मोलिक्यूल आपण ऍड करतोय कार्बन कार्बन डबल बॉन्डला, त्यालाच ओझोनोलिसिस असं म्हटलं जातं. अँड धिस रिॲक्शन हॅपन्स इन 2 stages. फर्स्ट स्टेज इज द ॲडिशन ऑफ ओझोन मोलिक्यूल. इट इज फॉलोड बाय द ट्रीटमेंट ऑफ झिंक मेटल अँड वॉटर, झिंक डस्ट प्लस वॉटर. दिस इज द सेकंड स्टेप ऑफ ओझोनोलिसिस. तर ही 2 स्टेपमध्ये घडणारी ओझोनोलिसिसची रिॲक्शन आहे. त्यानंतरची 6वी रिॲक्शन आहे दॅट इज ॲडिशन ऑफ OH, that is hydroxyl group at carbon-carbon double bond, and it is called as hydroxylation, or it is also called as Bayer's test, or this reaction is nothing but the treatment of alkene with cold alkaline KMnO4. This is important. And this reaction is the formation of glycol, because hydroxyl group, that is OH group, it is added at carbon-carbon double bond. So the carbon which are carrying double bond, both these carbon get hydroxyl group, and in this way we get diol. त्या ठिकाणी 2 हायड्रॉक्सिल ग्रुप या 2 कार्बन वरती येणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला डायल मिळणार आहे किंवा त्यालाच आपण ग्लायकॉल असं म्हणतो. सो वी कॅन से दॅट धिस रिॲक्शन इज द फॉर्मेशन ऑफ ग्लायकॉल्स, अँड धिस रिॲक्शन इज युजफुल टू डिटेक्ट द कार्बन कार्बन डबल बॉन्ड इन गिव्हन कंपाऊंड. सो इट इज नेम्ड ॲज बेअर्स टेस्ट. त्याला बेअर्स टेस्ट असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतरची पुढची रिॲक्शन आहे दॅट इज ॲडिशन ऑफ सेम मोलिक्यूल, सेल्फ ॲडिशन असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथिनचाच मोलिक्यूल तुम्ही पुन्हा पुन्हा ऍड करत गेला तर वी गेट पॉलिथिन. पॉलिथिन इट इज द पॉलिमर ऑफ इथिन मोलिक्यूल. इन धिस रिॲक्शन वी आर ॲडिंग इथिन मोलिक्यूल. n number of ethene molecules they are added. It is this simply addition reaction. So I have named this as a self addition reaction, which is known as a polymerization reaction in our chemistry language. तर ही सेल्फ ॲडिशनची म्हणजेच पॉलिमरायझेशनची रिॲक्शन आहे आणि त्याचं वेल नोन एक्झाम्पल आपल्याला माहित आहे. इथिन पासून आपण पॉलिथिनच्या बॅग्स बनवतो. पॉलिथिन हे पॉलिमर आपण त्या ठिकाणी बनवतो. तर यानंतरची रिॲक्शन आहे दॅट इज ॲडिशन ऑफ B2H6, दॅट इज ॲडिशन ऑफ डायबोरेन. तर डायबोरेनची ही रिॲक्शन इट इज ऑल्सो ऑकर्स इन 2 स्टेप. पहिल्या स्टेपमध्ये डायबोरेन मोलिक्यूल त्या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड जवळ ऍड होतो आणि त्याच्यानंतरची सेकंड स्टेप आहे ते अल्कलाइन ऑक्सिडेशन स्टेप आहे. तर या 2 स्टेप कॅरी आउट केल्यानंतर वी गेट अल्कोहोल. त्या ठिकाणी आपल्याला अल्कोहोल मिळणार आहे. दिस रिॲक्शन इज ऑल्सो नोन ॲज अ हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन
ऑफ अल्किन. त्याला हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन का म्हणायचं ही ती रिॲक्शन बघताना आपण इन डिटेलमध्ये समजून घेऊया. अशा पद्धतीनं या केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केनमध्ये हे अल्किन्स जे आपल्याला इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन दाखवतात त्याच्या अंडर आपल्याला साधारणपणे 8 रिॲक्शन त्या ठिकाणी या ह्याच्यामध्ये बघायच्या आहेत. तर या रिॲक्शन आपण एक एक करून त्या ठिकाणी बघूया.